कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तारीख 26 मे मंगळवार. ठिकाण दापोली तालुक्यातील हर्णे येथील भुईकोट गोवा किल्ला. रात्री साधारणतः 11 ते 11:30 वाजता हर्णे येथील बंदर मोहल्ल्यातील 2 ते 3 तरुण भुईकोट गोवा किल्ल्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत असताना हर्णे येथील काही तरुणांनी त्यांना समज देऊन परत पाठवलं. 2 ते 3 दिवसाआधी देखील अशीच घटना घडली होती. तेव्हा देखील समज देऊन पाठवल्याचं सांगण्यात आलं होतं. बंदर मोहल्ल्यातील तरुणांना हे ते धूम्रपान करू नका असं चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांनी सांगितलं. मात्र यावरूनच 2 गटामध्ये वाद निर्माण झाला. रात्री झालेल्या वादानंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. किल्ला परिसरात धूम्रपान आणि मद्यपान करत असल्याच्या संशयावरून 2 गटांमध्ये सुरू झालेला वाद पुढे 2 समाजातील युवकांमधील संघर्षात परिवर्तित झाला. हा वाद मंगळवारी रात्री दोन्हीकडील समाजातील वरिष्ठ नागरिकांनी मिटवलेला देखील होता. मात्र हा वाद 26 मे रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास झाला होता. मात्र याच घटनेचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी बुधवारी संध्याकाळी 6 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान 27 मे रोजी संध्याकाळी ज्या युवकांनी धूम्रपान करण्यास विरोध केला होता त्यास चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांच्यावर 15 ते 20 युवकांच्या समूहानं हल्ला केला. किल्ल्याचं काम सुरू असलेल्या ठिकाणी लाकडी दांडके आणि सळ्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यातील महेंद्र रघुवीर हे ICU मध्ये असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर चिपळूण डेरवण येथे उपचार सुरू आहेत, तर चिन्मय गुरव यांच्यावर खेड येथे उपचार सुरू आहेत. या मारहाणीमध्ये चिन्मय गुरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याची माहिती कळतीये. घटनेनंतर पोलिसांनी 27 मे बुधवारी रात्री 6 आरोपींना ताब्यात घेतलं, ज्यामध्ये जैन असलाम हुनेरकर वय 22, मुफीज जावेद सोलकर वय 23, सलाह हसन कुंडविलकर वय 19, नाबिल निसार काजी वय 19, जैन ताजुद्दीन जमादार वय 20 यांना अटक करण्यात आली आहे. 28 मे सकाळी मेडिकल पूर्ण करून या सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. दरम्यान या वादानंतर पोलीस अधीक्षक आणि भाजपचे नेते केदार साठे आणि पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील पाहूयात. काल दापोली येथील हर्णे बंदर या ठिकाणी गोवा किल्ला या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला 2 मुलांना काही 10 ते 12 मुलांनी मारहाण केली होती. या प्रकरणामध्ये तात्काळ आमचे SDPO PI यांनी इंटरव्हेन्शन करून तात्काळ परिस्थिती आटोक्यात आणली. सदरील जे जखमी आहेत ते हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित आहेत, त्यांची फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी एकूण 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि एक जुवेनाईल आरोपी आहे त्यालाही ताब्यात घेतलेला आहे. एकूण आपण जे आरोपी आहेत ते ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील तपास आणि कारवाई पोलीस करत आहेत. इथे दापोलीमध्ये नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी शांतता राखावी, त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत आणि ते आपली कारवाई करत आहेत. खरं तर एक अत्यंत दुर्दैवी घटना आज दापोलीच्या इतिहासामध्ये घडलेली आहे. आपल्या सर्वांस माहिती आहे, सुवर्णदुर्ग हा हर्णईमध्ये असलेला समुद्रातला किल्ला, याच्यावरती अनेक शिवप्रेमी दररोज जाऊन लाठीकाठी प्रशिक्षण किंवा अन्य साफसफाईसारखे कार्यक्रम नित्यनेमान करत असतात. आणि दुर्दैवाने काही समाजकंटक लोक हे तिथे नशापानसारखे चुकीचे कार्यक्रम किंवा चुकीचं काम करत असतात. या थांबवण्याचा प्रयत्न काल काही हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्यांच्यावरती अत्यंत जीवघेणा हल्ला झालेला आहे. त्याच्यापैकी रघुवीर नावाचा एक जो तरुण आहे त्याचा CT स्कॅन करून त्याला आता पुढच्या उपचारांसाठी डेरवण इथल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि दुसरा गुरव नावाचा जो स्वप्नील गुरव नावाचा कार्यकर्ता आहे त्याला आज आत्ता इथे RH मध्ये आता ट्रीटमेंट चालू आहे. मुद्दा एकच आहे की जे अस्मितेचं केंद्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि अशा त्यांच्या किल्ल्यावरती अशा पद्धतीने चुकीचं काम करताना थांबवलं म्हणून जीवघेणा हल्ला होणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आज घडलेली आहे. आणि त्यामुळे तमाम सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आज याचा निषेध करण्यासाठी दापोलीच्या रस्त्यावरती उतरले होते. पोलिसांनी आत्ता पोलीस प्रशासनाने असं सांगितलं आहे की चांगल्या पद्धतीने याच्यावरती निश्चितपणे आम्ही कारवाई करणार आहोत. 6 जणांना ताब्यात घेतल्याचंही आत्ताच आम्हाला सांगितलं आहे. पण ही हल्ला करण्याची संख्या खूप मोठी आहे.
त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच मागणी ह्या निमित्तानं आहे की जे 30-40-50 लोक ज्या लोकांनी हल्ला केला आहे ह्या सर्वांवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने अस्मिता, हिंदूंची अस्मिता नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहेत. अशा ठिकाणी चुकीचं काम करणाऱ्या माणसांना कधीच माफ केलं जाणार नाही. अशा पद्धतीची कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची मागणी. साधा सोपा विषय आहे. कालची घटना ही आहे. काल काही मुस्लिम 2 मुलं हर्णईच्या गोवा किल्ल्यामध्ये गांजा टाईप सिगरेट टाईप असं ते तिथे नशा करत होते. आत्ता ज्या 2 मुलांना मारली ते 2 मुलं काल त्यांना तिथे जाऊन त्यांनी सांगितलं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, इथे असले धंदे करू नका. त्यावरती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवीगाळ केली आणि मग तिथनं थोडी धक्काबुक्की होऊन त्यांना तिथनं बाहेर काढलं. ज्या 2 मुलांनी बाहेर काढलं त्यांच्यावरती आज दिवसभर वॉच ठेवला आणि आज संध्याकाळी त्यांना संध्याकाळच्या विधीला जाताना त्या 2 मुलांना जवळजवळ 40 मुस्लिम मुलांनी बेदम मारली. त्यांना त्यातला एक मुलगा खूप चिंताजनक अवस्थेमध्ये आहे. त्याला पुढच्या उपचारासाठी पुढच्या हॉस्पिटलला वरती पाठवलेले आहे आणि पोलिसांनी संध्याकाळपर्यंत कारवाई केलेली नव्हती. पोलिसांचं असं म्हणणं होतं की 2च जणांनी त्यांना मारलेले आहे, पण प्रत्यक्ष जो चिन्मय म्हणून मुलगा आहे त्याला थोडं कमी लागलंय. त्यांनी सांगितलं पोलिसांना की मला जवळजवळ 15 लोकांनी मारलं आणि 25 लोकांनी समोरच्या दुसऱ्याला मुलाला मारलं. त्याला फक्त 3 मुलांची नावं माहिती होती. ती 3 मुलांची नावं त्यांनी त्याला दिलेली होती पोलिसांना. त्यातल्या आता काही जणांना त्यांनी अटक केली, म्हणजे 3 जणांना अटक केली. उर्वरित आता एक 5-6 जणांना पोलिसांनी आणले असं आता कळतंय. आता रात्रीचे जवळजवळ 1:30 वाजलेले आहेत आणि अजून कारवाई चालू आहे. लोक आता खूप भावना तीव्र झालेल्या आहेत लोकांच्या, कारण वारंवार या घटना दापोलीमध्ये घडतायत. दरम्यान बुधवारी रात्री मारहाण झाल्यानंतर दापोली हर्णईमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावरती उतरले होते. हर्णई बायपास रस्ता अडवण्यात आलेला होता. घोषणाबाजी करत, टायर जाळत या संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. दापोलीतील केळसकर नाक्यात देखील मोठ्या संख्येनं जमाव रस्त्यावरती उतरला होता. बकरीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळं दापोली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हल्लेखोरांना अटक झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली होती. मात्र पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून पुढील तपास सध्या दापोली पोलीस करतायत. आज मात्र दापोलीत पूर्णपणे शांतता असून सर्व सुरळीत आहे. केळसकर नाका परिसरात आणि संवेदनशील परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या मारहाणीनंतर संपूर्ण तपास रत्नागिरी पोलीस आणि सोबतच दापोली पोलिसांकडून सुरू आहे. कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी.